वाढवण्यासाठी अरे मुंबईकरांच्या कल्याणाचा जागर मांडला. उदो 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 महालक्ष्मीचा उदो 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 मुंबादेवीचा उदो 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 प्रभादेवीचा उदो 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 जोगेश्वरीचा उदो. बलिदानाची त्यागाची ही गाथा महाराष्ट्राची. बलिदानाची त्यागाची ही गाथा महाराष्ट्राची. जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची. जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या तेजाची. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या तेजाची. तिमिरातून तेजासाठी ही सफर नव्या वाटेची. तिमिरातून तेजासाठी ही सफर नव्या वाटेची. ही गगन भरारी विकासाच्या उड्डाणाची. ही महाराष्ट्र यात्रा महाजनादेश यात्रा. ही महाराष्ट्र यात्रा महाजनादेश यात्रा. ही महाराष्ट्र यात्रा महाजनादेश यात्रा. ही महाराष्ट्र यात्रा महाजनादेश यात्रा महाजनादेश यात्रा. चंग बांधला कर्तव्याचा मुकाबला आव्हानाचा. शिव झेंडा शिवशाहीचा खंड जागर महाराष्ट्राचा. गावकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हात हाती हा शेतकऱ्यांचा. त्यांच्यासाठी सगळ्याकरिता त्यांच्यासाठी सगळ्याकरिता विश्वासाची यात्रा. ही महाराष्ट्र यात्रा महाजनादेश 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 यात्रा महाजनादेश यात्रा. आता पुढेच पुढे जा. हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू. या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू. हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू. या देशाच्या या जनतेच्या
ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती सावित्रींच्या लेकीसाठी शिक्षण साऱ्या मुलींना शाहू फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालवू वारसा भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे कुणी न पीडित कुणी न वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमा आणि अटल योजना विकास रथ हा दौडत जाई बुलेट ट्रेनच्या गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटीच्या योजनेने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेकींच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे युवकांच्या कौशल्याला मुद्रा योजना धावून येई उद्योजकांच्या उद्यमतेला स्टार्टअप इंडिया बळदे समतेचा नवमंत्र जपूनी विकास सर्वान्यायी हो सवर्णा नाही मिळवून देई आरक्षणाचे वरदान हो भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 प्रगतीसाठी या राष्ट्राच्या कल्याणास्तव महाराष्ट्र नमस्कार। थोड़ी देर में जागर मुंबई का आज का ये कार्यक्रम शुरू होने जा रहा है। मैं सभी अपने माजी नगर सेवक से विनती करता हूं, सभी ने मंच पे आना है। माजी नगर सेवक वरिष्ठ विद्यार्थी जी प्रवीण भाई शाह, मुंबई के सचिव शिवानंद सेट्टी, बीनाबेन दोषी, अंजलि खेड़कर, आसावरीताई पाटिल, हमारे जिला के अध्यक्ष गणेश खनकर जी, माजी उप महापौर मोहन जी मिडवावकर जी, उनसे भी विनती है मंच पर आएंगे। जिला के महामंत्री दिलीप पंडित जी, मैं
मंडप के हमारे मित्र धर्मवीर से विनती करूंगा कि मीडिया के जो भाई हमारे पास आए मंच के राइट साइड में, उनको चेयर की व्यवस्था करके देंगे। बोलो भारत माता की वंदे वंदे, भारत माता की। जागर मुंबईच्या आज के कार्यक्रम में उपस्थित भारतीय जनता पार्टी मुंबई के महामंत्री, इस विधानसभा के आमदार सुनील राणे जी, मुंबई के सभी कार्यकर्ता से विनती है थोड़ा थोड़ा पीछे आ जाएंगे तो मंच का कार्यक्रम आपको जानने मिलेगा। रमेश गायकवाड़ जी से विनती है कि मंच पर आएंगे। आरपीआई के युवा नेता मुंबई के रमेश गायकवाड़, और ज्यादा समय न लेते हुए मैं हमारे जिला के अध्यक्ष गणेश खंकर जी से विनती करूंगा, आज के इस कार्यक्रम के प्रस्तावना रखेंगे जिला के हमारे अध्यक्ष गणेश खंकर जी। हेलो 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 हेलो। बोलो भारत माता की। या इथून हात वगैरे काय वर येत नाहीयेत। भारत माता की, भारत माता की। जागर मुंबईचा या आपल्या मुंबई शहरातील जाहीर सभांमध्ये बोरिवलीच्या आजच्या या ऐतिहासिक सभेला उपस्थित, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार, मुंबईचे सरचिटणीस आमदार श्री सुनील राणेजी, रिपाईचे नेते श्री रमेश गायकवाड, थोड्याच वेळात त्या ठिकाणी आपले आदरणीय खासदार श्री गोपाळ शेट्टीजी, आणि ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आमदार श्री आशिष शेलारजी सुद्धा काही क्षणात या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मंचावर उपस्थित आपले पूर्व उपमहापौर श्री मोहन मिडबावकर, माझे जिल्ह्याचे सहकारी महामंत्री श्री दिलीप पंडित, नगरसेवक प्रवीणभाई शाह, बीनाबेन दोशी, अंजली खेडकर, विद्यार्थी सिंग, आसावरी पाटील, पूर्व नगरसेवक शिवा शेट्टी, या विधानसभेचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेश्मा निवळे, सर्व महामंत्री, माझ्या जिल्ह्याचे सहकारी, समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी बोरिवली विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि माननीय आमदार श्री सुनील राणेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज ही एक ऐतिहासिक सभा आहे। आतापर्यंत ज्या आपल्या चारकोपची सभा, दहिसरची सभा उत्तरोत्तर गर्दीने रंगत गेली, त्या सगळ्यांमध्ये आज ही बोरिवलीची सभा त्यांच्यापेक्षा चांगली होते आहे। आणि मला कधी कधी वाटतं, मी एकदा बोलत असताना सुनील राणेजींनाही म्हणालो की बोरिवली मार्केटचं वैशिष्ट्य काय आहे, तर या बोरिवली मार्केटमध्ये कधी अटलजींच्या सभा झाल्याचा इतिहास आहे आणि अटलजींच्या या सभांमध्ये हे बोरिवली मार्केट हे पूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध होतं। यापूर्वी देखील पोलखोलच्या वेळेला इथे सभा झाली होती, पण आजची सभा ही त्यापेक्षा मोठी आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेला आहात, मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। जागर मुंबईचा या सभा मुंबई शहरात ठिकठिकाणी होत असताना प्रतिसाद जो मिळतोय, तर ही सभा यासाठी आहे की या मुंबई शहरामध्ये गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये ज्यांची या महापालिकेवर सत्ता आहे
त्यांनी ही सत्ता कुणासाठी राबवली, या सत्तेतनं कुणाला काय मिळालं हे आम्ही मुंबईकरांना दाखवू इच्छितो. या मुंबईकरांचं रक्षण करणारी आई मुंबादेवी असेल, आई महालक्ष्मी देवी असेल, किंवा तुमच्या आमच्या परिसरातील आपल्या जागृत देवस्थानच्या आई असतील, त्या सर्वांना आम्ही साकडं घालणार आहोत की मातोश्री 1चं मातोश्री 2 झालं. ज्या वेळेला कुठे भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली की मग मातोश्री शांत असते. या आईला आम्ही एकच साकडं घालणार आहोत, एकच. ज्या मुंबईकरांनी या मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा मान हे सांगून सांगून या मातोश्रीला मोठं केलं, त्यानं या मुंबई शहराला काय दिलं कधीतरी याचा हिशोब हा द्यावाच लागेल. मी आज जेव्हा तुमच्या समोर इथे बोलतोय, मी यापूर्वी देखील हे उदाहरण दिलं होतं आणि आज ते जरूर देईन आणि माझं भाषण मी संपवेन. हा गणेश खणकर तुमच्या समोर उभा आहे. आता जर काही सभा संपून मी घरी गेलो आणि रस्त्यात जाताना जर मला हार्ट अटॅक आला तर काय होऊ शकतं? उत्तर मुंबईचा अध्यक्ष आहे, मला लोक पकडतील, भगवतीला घेऊन जातील. मी बिनधास्त आहे, माझ्या मागे एवढी मोठी माणसं आहेत. पण मी जर भगवतीला गेलो तर भगवतीमध्ये ऑपरेशन थिएटर नाहीये, कारण अजून हॉस्पिटलच उभं राहिलं नाही. याचं भूमिपूजन कधी झालं, टेंडर कधी निघालं तर 2007 आणि 2012. त्याच्या पलीकडे जर मी अँब्युलन्स मधनं निघालो तर मधला रस्ता कांदिवलीचं शताब्दी रुग्णालय, या रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर सुरू आहे का? तर कधीतरी याचा अनुभव घ्यायला तुम्हालाच ऑपरेशन थिएटरमध्ये जावं लागेल. पूर्ण वेळ हार्ट सर्जन नाहीये. तिथून जर का मी बोरिवली पूर्वेला गेलो तर विद्यार्थी सिंग इथं बसलेले आहेत, खालनच परत पलीकडे पाठवतील. मालाडला MW देसाई सखा पाटीलला गेलो तर तिथे हार्ट सर्जन नाही. गोरेगावला सिद्धार्थ हॉस्पिटल कधी पूर्ण होईल हे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई सांगू शकतील. त्याच्या पलीकडे जर का मी जोगेश्वरीला गेलो बाळासाहेब ट्रॉमा केअर सेंटरला तर तिथे सुद्धा संध्याकाळी 6 नंतर पूर्ण वेळ हार्ट सर्जन उपलब्ध नाही. त्याच्या पलीकडे जर का मी कुपरला गेलो तर तिथे सुद्धा संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तुमच्या हार्टची सर्जरी होणार नाही. म्हणजे शेवटची आशा या ट्रॅफिक मधून 1-1.5 तासामध्ये जर का या सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं, ग्रीन कॉरिडॉर करून दिला आणि मी कुपरला गेलो तरी सुद्धा माझं ऑपरेशन होऊ शकत नाही. जर मी मजबूत असेल तर ठीक, नाहीतर मी गेलो कुपर. मित्रो, मराठी माणूस, मातोश्री मोठी झाली पण सीधे चलो ऊपर. हे तुम्हा आम्हाला जर काही दिलं असेल शिवसेनेनं तर गेल्या 25-30 वर्षात हे आपल्याला दिलंय. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हात जोडून, की तुमच्या आजूबाजूला जर एखादी मराठी महिला असेल आणि जर तिला तुम्ही जर प्रसूतीपूर्व वेदना झाल्यानंतर 8व्या-9व्या महिन्यामध्ये जर प्रीमॅच्युअर साठी जर ऑपरेशन थिएटर हवं असेल तर तुम्हाला या उपनगरात हॉस्पिटल अवेलेबल नाही, जावं लागेल थेट वाडिया. जर या बोरिवली पूर्वेला टाटा पॉवरला गेलात आणि आसावरी पाटलांनी जर भांडण केलं तर एखाद दुसरं काचेची पेटी तुम्हाला मिळेल, वाडियाशिवाय तुम्हाला काही उपलब्ध होणार नाही. जर उपाय घ्यायचा असेल तर KM नायर सायन, हार्ट सर्जरी करायची असेल तर KM नायर सायन. तुम्हाला दिलं काय मित्रांनो, दिलं काय? ज्या मराठी माणसाच्या नावानं आम्ही आक्रोश करतो, आम्ही कोथळा काढू, तुमची चामडी सोलू. अहो नंतर हे जर माणूस उरला तर त्याची कोथळा काढाल ना तुम्ही. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे तुम्हा सगळ्यांना,
की यावेळचं मतदान हे मराठी माणूस या भावनेच्या आधारावर चुकू नये, म्हणजे या भावनेला जर बळी पडलात तर पुन्हा एकदा आता स्वतःची चूक आपण स्वतः करू. आणि म्हणून या तुमच्या एक एक रुपयाचा हिशोब देण्यासाठी, एक एक रुपयाचा, मी हे म्हणत नाही की आमचा महापौराला तर आम्ही जादूची कांडी फिरवू, पण एवढं वचन तुम्हाला देऊन थांबेन की या मुंबई शहरामध्ये तुम्हाला हवं असलेलं पाणी, तुम्हाला हवा असलेला रस्ता, तुम्हाला हवं असलेलं रुग्णालय, तुम्ही देत असलेला एक एक रुपयाचा हिशोब हा भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबईच्या जनतेसमोर ठेवेल. या मुंबईचा महापौर हा मातोश्रीचे टेंडर भरण्यासाठी नसेल, हा आदित्य ठाकरेंना घड्याळा देण्यासाठी नसेल, तर हा तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. तुम्ही एकदा संधी दिलीत ना, एकदा मोदीजी आले, फडणवीस आले, या मुंबई शहरातला कायापालट तुमच्या समोर आहे. मग एकदा आम्हाला संधी द्या. आदरणीय खासदार श्री गोपाळ शेट्टीजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. भारत माता की. गोपाल शेट्टी जी आप आगे बढ़ो. सुनील राणे जी आप आगे बढ़ो. भारत माता की. भारत माता की. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की एक एक रुपयाचा हिशोब देणारा माणूस या मुंबई महापालिकेत निवडून पाठवा. आणि आज हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या मनात अजिबात शंका नाही, आपण ते कराल या अपेक्षेसह आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद जिला अध्यक्ष रानी खंकर जी. ज्यादा समय न लेते हुए मुंबई के युवा नेता आरपीआई के अध्यक्ष रमेश गायकवाड़ जी से विनती करता हूँ अपने शब्द रखेंगे. गणेश गायकवाड़ जी. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, विचारांचा धगधगता ज्वालामुखी, दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या महामानवाला त्रिवार अभिवादन करून आजच्या या प्रचंड सभेला उपस्थित असणारे उत्तर मुंबई जिल्ह्याचे झुंजार कार्यसम्राट खासदार सन्मान्य गोपाळ शेट्टीजी आणि जे शिवसेनेला सांगतात आता बंद करा भ्रष्टाचाराचे पैसे खाणे, असे सांगतायत आमचे लाडके आमदार सुनील राणे. विचारपीठावर उपस्थित सर्वच नेतेगण आणि या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनीनो, भाजप सोडून काँग्रेसला मित्र तुम्ही केला. भाजप सोडून काँग्रेसला मित्र तुम्ही केला. राष्ट्रवादीला अधिकार तुम्ही दिला. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही केले, अरे उद्या काय करणार, हीच चर्चा महाराष्ट्रभर वोट फॉर कमल निशाणीवर. महाराष्ट्राची सत्ता आणि महानगरपालिकेची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना या महाराष्ट्राचा कोळसा करण्याचं काम शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी केलं.
कोरोना काळामध्ये हजारोचे मृत्यूला सामोरं जाण्याचं काम या काँग्रेस राष्ट्रवादींनी केलं. आमच्या माता भगिनीला कोरोना काळामध्ये औषध मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही. महाराष्ट्र आणि मुंबईला मारण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेला माहिती आहे, जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार या महाराष्ट्राचा गृहमंत्री, मुंबईच्या महानगरपालिकेचे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जातात आणि त्यांच्या हातामध्ये जर मुंबई दिली तर मुंबईचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही बंधूंनो. आणि म्हणूनच भाजपा, रिपाई आणि शिंदे साहेबांच्या वतीनं आम्ही मुंबईमध्ये जागर ठेवलेला आहे. मुंबईतल्या जनतेला जागा करण्याचं काम भाजप करत आहे, आम्ही करत आहोत बंधूंनो. या देशामध्ये आम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहतोय, इलेक्ट्रिक मीडियावर पाहतोय, काँग्रेसचे युवराज यांनी भारत जोडो अभियान यात्रा काढलेली आहे. मी या ठिकाणी त्यांना एक प्रश्न विचारितो, स्वतंत्र झाल्याच्या नंतर या भारताचे जर तुकडे कोणी केले असतील तर ते काँग्रेसने केलेले आहेत बंधूंनो. पाकिस्तानची फाळणी असेल, बांगलादेशची फाळणी असेल, मला वाटतंय राहुल गांधीचा अभ्यास, इतिहास थोडासा कमकुवत आहे. ज्या महापुरुषांनी, ज्या वीरांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य या देशाला मिळवून देण्यासाठी 11 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आमचे सावरकर यांचा अपमान करण्याचं काम या राहुल गांधीने केलेलं आहे. त्याचा जबाब तुम्हाला द्यावे लागेल या महाराष्ट्रातल्या जनतेला बंधूंनो. ज्यांना इतिहास माहिती नाही ते इतिहास कधी घडवू शकत नाहीत. आणि म्हणून माझ्या या मुंबईमधील नागरिकांना मी विनंती करतोय, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर या मुंबई वासियांना सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास हे जर शासन द्यायचं असेल, भाजपाचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकला पाहिजे बंधूंनो. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईमध्ये जागर करत असताना हजारोच्या संख्येने हे मतदार आमच्या पाठीशी उभे आहेत. मी या ठिकाणी सांगिततो, ज्या वेळेस पुलवामामध्ये हल्ला करण्यात आला, त्या पुलवामा हमल्याचा बदला या भारताचे वीर लोह पुरुष सन्माननीय पंतप्रधान यांनी तात्काळ बदला घेतला आणि काश्मीर मधले 370 कलम हटवलं. त्यालाच म्हणतात भारत जोडो. त्यालाच म्हणतात माणसाला माणसानी जोडलं पाहिजे, युवकांनी युवकाला जोडलं पाहिजे, महिलांनी महिलांशी जोडलं पाहिजे आणि भारत समृद्ध केला पाहिजे. त्याला म्हणतात भारत जोडो. आम्ही अतिरेक्याला साथ देत नाही. काँग्रेसचे पुढारी आजही जेलमध्ये आहेत. मोमीन सारख्या अतिरेकी असतील, अशा अतिरेक्यांना साथ देणारी काँग्रेसची औलाद आज भारत जोडोचा नारा देते. आणि म्हणून आम्ही सांगिततो, या महाराष्ट्रामध्ये जर विकास करायचा असेल, मुंबईचा विकास करायचा असेल तर भाजपलाच निवडून द्यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही बंधूंनो. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आमदार खासदार सोडून जात आहेत. शेट्टी साहेब, मी छोटंसं काव्य केलं होतं, ते युट्यूबवर आहे. आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवकही बाकी नाहीत. तुम्हा लकलाप डोंगर झाडी इथं काहीच ओके नाही. आमच्याकडे सगळं ओके आहे, परंतु मातोश्रीवर काहीच ओके नाही आहे. आणि म्हणून
मुंबईच्या माझा माता भगिनीला मी विनंती करतोय, या मुंबईचा विकास जर करायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, आरपीआय शिवाय पर्याय नाही, शिंदे गटाशिवाय पर्याय नाही. मी थोडासा विषांतर करून बोलतोय. शेट्टी साहेब, रिपब्लिकन पक्षामध्ये गटतट आहेत, परंतु हे शिवसैनिक आमची खिल्ली उडवायचे. अरे आरपीआय मध्ये किती गट आहेत, परंतु आता आम्हालाही वाटतंय, मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हटल्याच्या नंतर त्याला म्हणावं वाटतंय की कुठल्या शिवसेनेचा आहे. आणि म्हणून या पुत्रप्रेमासाठी, एका खुर्चीसाठी आपण जे महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं वाटोळं केलेलं आहे, हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि म्हणून मी जाता जाता सांग इच्छितो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये हा जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा जो भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर भाजप मित्रांनी भाजपाला प्रचंड मताने आपण निवडून द्यावं, हीच आम्ही ठिकाणी विनंती करतो. रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद रमेश गायकवाड़ जी. मैं बोरीवली विधानसभा के आमदार सुनील राणे जी से विनंती करूंगा, बोल भारत माता की वंदे वंदे. सम्मानीय खासदार गोपाल सेठी जी अपने शब्द रखेंगे. नमस्कार. बोरीवलीचे लोकप्रिय आमदार सुनील राणेजी, उत्तर मुंबई भारतीय जनता पक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश खंडकर, आरपीआयचे मुंबईचे अध्यक्ष रमेश गायकवाड, बोरिवलीचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेवक अंजलिताई खेडेकर, नगरसेवक विद्यार्थी सिंगजी, आशावरीताई पाटील, बीना दोशी, प्रवीण शाह, शिवा शेट्टी, अन्य सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व नगरजन बंधू आणि भगिनींनो, जागर मुंबई ह्या सभेसाठी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येत आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोरीवली भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवकांनी आणि आमदारांनी परिश्रम केलं, त्याबद्दल ह्या सर्व मंडळींचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जागर मुंबईचा हा कार्यक्रम दिला आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये हे कार्यक्रम सध्या सुरू आहे. उत्तर मुंबईचा हा चौथा कार्यक्रम आहे. चारकोपची पहिली सभा झाली, दुसरी सभा दहिसरची झाली, तिसरी सभा मागाठ्याने विधानसभेची झाली आणि ही चौथी आज बोरिवलीची सभा आहे. मी पहिल्या सभेमध्ये ज्यावेळी योगेश सागरांकडे गेलो तर तिकडची गर्दी बघितल्यावर मला समाधान वाटलं. त्यानंतर मनीषाताईंच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कार्यक्रमात गेलो, तिकडे आणखीन जास्ती गर्दी पाहायला मला मिळाली आणि तिसऱ्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी मागाठाण्याला गेलो तर तिकडेही जास्त गर्दी होती. परंतु आज बोरिवलीच्या सभेत या तिन्ही सभेंपेक्षा जास्त गर्दी पाहिल्यानंतर या कार्यक्रमाला मुंबई शहरातल्या लोकांनी उचलून धरलाय असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि म्हणून विषय महत्वाचा आहे. महानगरपालिकेचा निवडणूक जेव्हा केव्हा येईल, लोकही वाट बघतायत, कार्यकर्तेही वाट बघतायत, नगरसेवक होणारे लोकही वाट बघतायत आणि सर्व लोक हे वाट ह्यासाठी बघतायत का आपल्याला मुंबई शहरामध्ये काहीतरी एक नवीन बदल घडवायचा आहे. बदल का घडवायचा आहे? शिवसेनेने 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर राज केलं. या 25 वर्षापैकी 20 वर्ष भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर राहिलेला आहे.
आणि बोरिवलीचा एक नागरिक म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये मी 15 वर्ष काम केलं आणि या 15 वर्षात मुंबई महानगरपालिकेला जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. विषय कसे येतात, विषय कसे पास होतात, 1 रुपयाच्या वस्तूला 3 रुपये कसे कंत्राटदारांना दिले जातात आणि त्या 3 रुपयामधून संबंधितांना किती कैसे कसे मिळत असेल याचा बारकाईने अभ्यास नसला तरी मोठमोठा जो विषय आहे तो लांबूनही कळतो. आणि म्हणून मी त्या विषयावर जात नाही. माझ्या स्वभावाप्रमाणे 31 वर्ष आपण लोकांनी मला पाहिलेलं आहे. काम करणं हा माझा स्वभाव राहिलेला आहे. जिथे चुकीचा होत असेल तिथे आवाज उठवणं हा माझा स्वभाव राहिलेला आहे. आणि 15 वर्षाचा माझा कॉर्पोरेशनचा इतिहास जर कोणी काढून बघितलं, स्टँडिंग कमिटी मला माझा जितके दिवस काम करण्याची संधी मिळाली त्या स्टँडिंग कमिटीचा सर्व कोणी जर रेकॉर्ड काढलं तर प्रत्येक विषयावरती बोलण्याचा काम मी स्टँडिंग कमिटीमध्ये केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये विषय येत असताना त्यावरही मी बोलण्याचा काम केलेलं आहे. आणि मी या गोष्टीचा इथे उल्लेख सुनीलजी खूप मोठ्या मनाने करू इच्छितो. मग शिवसेनेचा कुठलाही स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन असो का मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलाही शिवसेनेचा महापौर असो, मला कधीही बोलण्यापासून वंचित ठेवलेलं नाही. मला ज्यावेळी बोलायचा मला संधी दिली, मला जितका बोलायचा तितका संधी दिली आणि मी बोलण्याचा काम नेहमीच केलेलं आहे. मला मुंबई भारतीय जनता पक्षाने बीएसटी कमिटीचा चेअरमॅन होण्याची संधी दिली, मी झालो नाही. मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होण्याची संधी दिली, विनोद तावडेजी अध्यक्ष असताना मी बोललो मी होणार नाही. परंतु विनोदजींचा आणि पक्षाचा खूप आग्रह होता, नाही तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन व्हायला पाहिजे. मग मला तुम्ही शिवसेनेच्या लोकांना सांगा 2 वर्ष जर होते येत असतील तर मी होईन. शिवसेनेकडे विनोदजींनी बोलणं केलं. एक तो ते स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन देतच नव्हते, कारण स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन शिवसेनेचे लोक देत नाही. त्यालाही कारण आहे. आपल्या घरामध्ये लग्न करून बाहेरची मुलगी सून येऊन ज्यावेळी येते तर सासू सुद्धा लवकर चावी देत नाही कपाटाची सुनेला. आणि सासू ज्यावेळी कपाटाची चावी देत नाही, मी गरिबीतून वर आलेलो आहे, मला दोन्ही गोष्टी माहिती आहे. एक तर तिजोरीमध्ये भरपूर काही असलं आहे म्हणून सासू चावी देत नाही. काही सासू फक्त चावीचा झुमका कमरेला बांधून ठेवते, परंतु गरीब असल्यामुळे मध्यमवर्गीय असल्यामुळे कपाटात काहीच नसतो तरी सुद्धा चावी सुनेला ह्याचसाठी देत नाही का सुनेला खालणार बाबा कपाट खडखडाट आहे म्हणून मुलाला सोडून जर परत गेली तर प्रॉब्लेम होईल. म्हणून त्या चावीच्या भरोश्यावरती काही दिवस जर टिकली, मग 1-2 मुलगा झाली तर मग सुनेकडे दिला आणि घरची परिस्थिती सांगितलं तर सुनेलाही कळतो, मग सून जाणार नाही. म्हणून तोही एक कारण आहे. आणि हे दोन्ही कारण मी महानगरपालिकेमध्ये जवळून पाहिलेलं आहे. 1998ला ज्यावेळी पहिला महापौर मिलिंद वैद्य झाले त्यावेळी मुंबई महानगरपालिका 8 कोटीचा तोट्यामध्ये होता और उस समय 8 करोड़ का घाटे में मुंबई महानगरपालिका था 1998 में. भारतीय जनता पार्टी ने 1998 के बाद में युति करके काम करते 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 आज मुंबई महानगरपालिका ये सरप्लस बजट है. यानी जितना टैक्स आता है, जितना मुंबई शहर को चलाने के लिए पैसा लगता है, उससे ज्यादा पैसा हर साल मुंबई महानगरपालिका के तिजोरी में आता है. इसलिए जो गरीब घर की सून थी उसका भी मैंने स्टोरी बताया. 1998 में 8 करोड़ का घाटा था और बाद में श्रीमंत महानगरपालिका होने के बाद में उस तिजोरी को किस तरह से लूटा गया है वो आशीष जी बताएंगे और हम सब लोगों को बताया, वर्तमान पत्र के माध्यम से भी हम सब लोग पढ़ रहे. और इसलिए जब मुझे स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन बनने का बात हुआ तो एक तो शिवसेना के लोगों ने 25 साल में एक बार खाली 1 साल सरदार तारा सिंह को चेयरमैन बनने के लिए दिया. उसके बाद में उन्होंने कभी दिया नहीं. और जब विनोद तावड़े जी ने बहुत आग्रह किया तो उन्होंने पूछा आपका कैंडिडेट कौन, तो विनोद जी ने कहा कि हमारा कैंडिडेट गोपाल शेट्टी. और मैं इतना बहुत खुले मन से भी कहूंगा कि मेरे बारे में शिवसेना के लोगों को एक अलग आदर था और उसको मैंने भी अपने जीवन में पूरी तरह से निभाने का प्रयास किया. मैंने भी पूरे तरह से निभाने का प्रयास किया.
तो उन्होंने कहा कि ठीक है, गोपाल शेट्टी है तो हम देंगे स्टैंडिंग कमेटी आपको, लेकिन 1 साल के लिए देंगे। तो मुझे विनोद जी ने कहा कि दे रहे आप बन जाओ। मैंने कहा कि नहीं, 2 साल के देंगे तो मैं बनूंगा। बोले 2 साल में तुम क्या करोगे? मैंने कहा कि मुझे सिस्टम चेंज करना है, यही सिस्टम में अगर हमको काम करना है तो उसमें कुछ होना नहीं है। 2 साल अगर देते हैं तो हम सिस्टम चेंज करेंगे। तो उन्होंने कहा कि हम नहीं देंगे, फिर मैं बना नहीं। फिर मुझे इंप्रूवमेंट कमेटी का चेयरमैन, ये 3 कमेटी मुंबई महानगर पालिका में सबसे बड़ी कमेटियां है। तो मैंने कहा कि इंप्रूवमेंट कमेटी का चेयरमैन भी मैं इसलिए बना के इंप्रूवमेंट में मैं मेंबर नहीं था और मैं बाहर से जाकर चेयरमैन बनूं और जो इंप्रूवमेंट के ऑलरेडी मेंबर है उनका अपमान हो जाएगा, तो ये मुझे बनना नहीं, ये मेरा इतिहास है। और मैं इस बात का भी यहां पर खुलासा करना चाहूंगा, जो लोग भी चेयरमैन बनते हैं उनका, मैं आशीष सेलार जी हमारे यहां पर आए हैं, मैं उनका स्वागत करता हूं। और मैं ये बताना चाहता हूं कि जो चेयरमैन बनते हैं उनका मैं बहुत सम्मान करता हूं, क्योंकि बहुत बड़ी जवाबदारी की पद है। चेयरमैन बनते हैं, मंत्री बनते हैं, ये बहुत बड़ी जवाबदारी का पद है। इसमें आना जाना बहुत कुछ नहीं, लेकिन बदनामी बहुत होती है। इसलिए जो बनते हैं उनका मैं सम्मान करता हूं, लेकिन मैं नहीं बना तो उसका मैं कारण बताया कि मैंने कहा कि 2 साल का अगर देते हैं स्टैंडिंग कमेटी तो हम इस सिस्टम को चेंज करेंगे। और इस सिस्टम को कैसा चेंज करने का, तो 1998 में जब मुंबई शहर का पहला डेप्यूटी मेयर बना, उपमहापौर बना, तो उन दिनों में एग्जीक्यूटिव पावर हमारे पास थी। जो आज कमिश्नर को पावर है, जो मेयर को भी नहीं है, वो पावर हमारे पास थी। तो उन दिनों में नाला सफाई के लिए 1998 में 14.5 करोड़ रुपए का टेंडर निकला था। कितना? सिर्फ 14.5 करोड़ का। और अभी का तो जो टेंडर निकलता अगले साल निकलेंगे, आप देखेंगे 250 करोड़ के ऊपर जाएगा। और ये 14.5 करोड़ के टेंडर में उन दिनों में वाटर और सीवरेज, ये 2 डिपार्टमेंट मेरे पास थे। तो हमने कहा कि चलो हम डिपार्टमेंटली करेंगे, और कुछ काम हम लोगों ने डिपार्टमेंटली करके, कुछ काम कॉन्ट्रैक्ट से भी किया था, लेकिन कुछ काम डिपार्टमेंटली करके 14.5 करोड़ में से 2 करोड़ रुपया हमने बचाने का काम उन दिनों में किया था। यानी आप अगर सारा काम कॉन्ट्रैक्ट ना देते हुए अगर आप स्वयं करते हो तो 14.5 में अशोक 2 करोड़ रुपए बचाया, तो आप परसेंटेज निकालो कितना परसेंट आपने बचाया। इसलिए बड़े पैमाने पे जो सिस्टम है उसके बारे में आशीष जी बताएंगे। वो उंदीर मारने का स्टोरी मुझे सुनना है, लेकिन आशीष जी मुझे सवेरे 5 बजे उठकर जाना है गुजरात, इसलिए मैं शायद जल्दी जाऊंगा, लेकिन वो उंदीर वाला स्टोरी आप जरूर बताइए सबको। तो ये आशीष जी आपको पूरा डिटेल में बताएंगे, इसलिए मैं उसमें जाना नहीं चाहूंगा। लेकिन जिस तरह से मुंबई महानगर पालिका को चलाया इन लोगों ने, आज मेरे मन की सबसे बड़ी पीड़ा है कि इतने बड़े मुंबई शहर में बच्चों को खेलने के लिए कोई एक अम्यूजमेंट पार्क नहीं है, एक भी अम्यूजमेंट पार्क नहीं है। ये जो हमारा हितेश जैसा व्यक्ति आता है, अभी कोरा केंद्र में उसने मेला लगाया था, हमारे राजू और ये सारे लोगों ने अभी कोकण महोत्सव के माध्यम से वहां मेला लगाते, तो उसमें बच्चों को खेलने के लिए सब व्यवस्था की जाती है। मुंबई महानगर पालिका ने ऐसा एक भी व्यवस्था नहीं किया है। इतने बड़े मुंबई शहर में अगर किसी को बच्चों को कहीं घूमने फिरने के लिए ले जाना होगा तो कोई व्यवस्था नहीं है। ये तो बोरेली का सौभाग्य है कि यहाँ पर हमने बहुत बड़े बड़े मैदान बचा के रखे, झोपड़पट्टी होने नहीं दी, और एक गार्डन और प्लेग्राउंड का कंसेप्ट हमने शुरू किया, और एक गार्डन और कंसेप्ट के माध्यम से पूरे मुंबई शहर में इन दिनों में बनना प्रारंभ हुआ। अब तो कायदा भी बदल हो गया है। अब जितना ग्रीन जोन में प्लॉट बचा है उसमें से 67% ही मिलने वाला है, 33% में वहां पर भी बिल्डिंग बनेगा। इसलिए हम बोरेली के लोग भाग्यवान है कि हमारे पास जितना रिजर्वेशन था उसको हमने डेवलप करने का काम पहले से किया, तो ये सारे जमीन वैसे के वैसे आने वाले दिनों में रहने वाली है। इसलिए मुंबई शहर की दयनीय स्थिति है, गार्डन प्लेग्राउंड में अम्यूजमेंट पार्क नहीं है। ये जो मार्केट आप देखते हो, मुंबई शहर में मार्केट जितना बनना चाहिए वो मार्केट बना नहीं, मार्केट के प्लॉट पे सब झोपड़पट्टियां बन गई। फेरी वालों जोन बनाने में हम नाकाम भी रहे, फेरी वाले रास्ते पे बैठते हैं। 1.5 करोड़ लोगों को भाजी पाला, फल फ्रूट, ये फूल बेचने वाले कहां बैठेंगे? कोई 1 लाख रुपए का स्क्वायर फीट का दुकान लेके तो धंधा नहीं करेंगे, वो लोग कर ही नहीं पाएंगे। इसलिए वो तो रोड पर ही बैठ के बेचेंगे, क्योंकि इसकी आवश्यकता है, इसकी आवश्यकता है। सोसाइटी में लोगों ने बोर्ड लगाया, फेरी वालों को अंदर आना मना है,
महानगर पालिका बोलती है बाहर बैठना मना है, तो क्या हम दुबई जाके भाजीपाला लाएंगे क्या? हम दुबई जाकर भाजीपाला लाएंगे क्या? हर आदमी को भाजीपाला तो मिलना ही चाहिए बाजू में। मैंने महानगर पालिका में आशीष जी एक दिन भाषण किया, शायद आशीष जी भी उस समय थे। मेरे पत्नी को समझो उन दिनों का भाषण का मैंने कहा कि 20 रुपए का भाजी अगर मुझे लगता है तो मेरी बीबी साई बाबा नगर से निकलकर बोरीली के मार्केट में भाजी लेने के लिए आती है तो उसको आने जाने का रिक्शा का 30 रुपया भाड़ा होगा और 2 घंटा बिगाड़ेगी वो, तो कोई भी बुद्धिमान महिला 20 रुपए का भाजी खरीदने के लिए 30 रुपया रिक्शा में नहीं खर्चा करेगी, जहां पर घर के आजू बाजू में मिलता है वहां से ही लेगी। ये मुंबई शहर का हमारा स्थिति हुआ है। और ये हमारे बेचारे फेरी वाले वासी जाकर कहां से सुबह 4 बजे उठकर जाकर लाते हैं, रास्ते पे बैठकर बेचते हैं, फिर उनको डंडा मारने का काम होता है। अरे इनका सम्मान करना चाहिए। भारतीय जनता पार्टी का मेयर मुंबई शहर में आने के बाद में ये फेरी वालों का सम्मान करने का काम हम करेंगे, क्योंकि ये हमारी रिक्वायरमेंट को पूरा करते हैं साहब, ये कोई पाप नहीं करते हैं, इसलिए उनका सम्मान हमको करना पड़ेगा, उसकी एक व्यवस्था करनी पड़ेगी। करुण श्रीवास्तव जो मुंबई महानगर पालिका के कमिश्नर थे, उन्होंने एक प्रपोजल लाया। उन्होंने कहा कि रोड साइड के बाजू में जितने भी गार्डन प्लेग्राउंड के जमीन है उसमें से हम 20% कार्व करके निकालेंगे और वहां पर उनको फेरी वाले को बिठाएंगे। अच्छा सिस्टम था, रोड से सारा निकल जाता था। अभी तो तुम 33% तो बिल्डिंग बनाने के लिए कम कर दिया ना कायदा करके, तो वो 20% में अगर हम फेरी वालों को बिठा देते तो सम्मान से बैठेंगे, रोड का भी जगह मिलेगा, फुटपाथ पे लोगों को चलने के लिए मिलेगा। लेकिन उन दिनों में इन्होंने बड़ा हल्ला कर दिया कि आप परप्रांतियों का भला करना चाहते हो क्या? भाई साहब, कभी ये मुंबई शहर में आप सर्वे तो करो, परप्रांति कितने फेरी वाले हैं और यहाँ के भूमिपुत्र कितने फेरी वाले हैं, इसका सर्वे तो आप करो। आप करिए ना, चलो परप्रांतियों को बोलो मत बैठो तुम, थोड़ी देर के लिए ऐसा समझो। लेकिन मुंबई शहर के इस महाराष्ट्र के जो हमारे मराठी भाई बहन फेरी वाले का धंधा करते हैं, कोई वड़ा पाव बेचता है, भाजी बेचता है, उनकी व्यवस्था तो करेंगे कि नहीं? तो उनकी व्यवस्था इन्होंने नहीं किया। हमारा मेयर आने के बाद में जो आज मैं भाषण करता हूं, इसको आप टेप कर लो। हमारे मेयर के पीछे भी करके ये गोपाल शेट्टी आपका जनप्रतिनिधि के नाते ये सारी आवश्यकताओं को पूरा करने का हम काम करेंगे, पूरा करने का काम हम करेंगे। नहीं तो वो जैसा करते थे वैसा ही हम काम करेंगे, तो फिर बदल की आवश्यकता क्या है? हमको बदलाव के लिए चाहिए। जो 25 साल में नहीं हुआ वो भारतीय जनता पार्टी 5 साल में करेगी, इसलिए हमको बदलाव चाहिए, इसलिए हमको हमारे मेयर चाहिए। इन्होंने पिछले चुनाव में वादा किया कि हम 500 फुट का असेसमेंट टेस्ट काम करेंगे। देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री थे, इन्होंने असेसमेंट टेस्ट का मुंबई महानगर पालिका में ठहराव करके भेजा। जो ठहराव इन्होंने करके भेजा वो देवेंद्र जी ने पास कर दिया। अब वो पास करके आने के बाद में इन्होंने इंप्लीमेंट किया। इंप्लीमेंट करने के बाद में मालूम पड़ता खाली 20% टैक्स कम हुआ, 100% कम नहीं हुआ। घोषणा 100% का किया, लेकिन किया खाली 20% कम। मैं आपको यह बताना चाहूंगा, आशीष जी भी उसको समर्थन करेंगे और हमको एक करना पड़ेगा। जो 500 फुट का असेसमेंट टैक्स करने के बाद शिवसेना के लोगों ने किया था, भारतीय जनता पार्टी का मेयर महापौर आने के बाद में वो 500 फुट का पूरा असेसमेंट टैक्स कम होगा। इस प्रकार की भी हमको व्यवस्था करनी पड़ेगी। मैं कोई आज ये घोषणा नहीं कर रहा हूं। मैं एसआरए में जिनको घर मिलता है वो 10 साल एसआरए के बिल्डिंग में रहे, वहां पर जाए नहीं वो। अब तो हमारी सरकार ने 20,000 का 40,000 भी किया, वो 40,000 का ब्याज के ऊपर से उनका आ जाता है। लेकिन अभी इन्होंने एक एसटीपी का लाया नया व्यवस्था, वो एसटीपी का 1,00,000-1.5 लाख रुपया खाली इलेक्ट्रिक का बिल आता है। बोरीली में सिंपोली के बिल्डिंग में जब मैं पार्क ने बनाया वहां पर गया, उन्होंने बंद करके रखा है। कहां से भरेंगे एसआरए के लोग 1.5 लाख रुपया इलेक्ट्रिक का बिल? बाकी उनका मेंटेनेंस अलग, असेसमेंट टैक्स अलग। इसलिए मैं बहुत दिनों से मांग कर रहा हूं कि जो एसआरए के बिल्डिंग में रहते हैं उनको सिर्फ 100 रुपया टैक्स आना चाहिए, ओनली 100 रुपीज। और ये मैं केजरीवाल जैसा कोई लॉलीपॉप वाली बात नहीं करता हूं। आज तो आपको 1 रुपया टैक्स नहीं आता है झोपड़पट्टी में, आपको उनको टॉयलेट बना के देना पड़ता है, आपको उनका गटर बनाकर देना पड़ता है, आपको झोपड़पट्टी में लादी बिठाना पड़ता है। करोड़ों रुपया महापालिका का आज झोपड़पट्टी में खर्चा होता है, लेकिन झोपड़पट्टी में से इनकम कुछ नहीं होता है। इसलिए आप एसआरए को अगर गति देते हो तो उनको एक बार 10 साल आदमी बिल्डिंग में रहेगा ना, मैं आपको इस बात की गारंटी देता हूं, वो 300 फुट का घर बेच के 500 फुट पे जाएगा, वो झोपड़पट्टी में वापस जाएगा ही नहीं, वो जाएगा ही नहीं।
और इसलिए इस मुंबई शहर को पेपर बेचने वाले से लेकर, दूध बेचने वाले से लेकर, रिक्शा चलाने वाले से लेकर, ड्राइवर से लेकर, कंपनी में काम करने वाले को आप इसमें जोड़िए, घर काम करने वाले हमारे बहन को जोड़िए, जितने भी सारी व्यवस्था चलते हैं ये सारे झोपड़पट्टी के लोग जाकर सारी व्यवस्था को चलाते हैं। उनको अगर आप 300 फुट का एक घर देते हो तो उनका जीवन मान का दर्जा बदल जाएगा। वो आपको एफिशिएंसी देगा। जो भी दुकान में काम करता है, फैक्ट्री में काम करता है, गाड़ी चलाने वाला जो भी होगा, आज मेरा ड्राइवर को कभी मैं 9 बजे की जगह पे 8:30 बजे बुलाता हूं तो 8:30 बजे आ जाता हो, लेकिन मैं जब नीचे आता हूं उसको मैं ढूंढता हूं, अरे किधर गया ड्राइवर? वो बेचारा सोसाइटी का टॉयलेट में गया हुआ है, क्योंकि उसके घर में उधर व्यवस्था नहीं है, उसको दूर जाना पड़ता है। तो ये घर में सब वो व्यवस्था मैल शरीर में लेके घूमेगा, कभी कभी समझो सुबह भी नहीं गया तो गाड़ी अच्छी तरह से चला नहीं पाएगा वो। तो उसको एक अच्छे एटमॉस्फेयर में इधर मुंबई शहर में जीने के लिए हमको व्यवस्था करना पड़ेगा, और ये सब आसानी से हो सकता है। गवर्नमेंट का 1 रुपया भी खर्चा किए बगैर ये सारा आसानी से हो सकता है। साहब, देवेंद्र फडणवीस जी ने कायदा बनाया, पहले माले का बना नहीं है, पहले माले का बना नहीं है, उसके पीछे मैं पड़ा हूं, लेकिन ट्रांसफर का बन गया, सशुल्क का कायदा बन गया। 3 साल इन्होंने सरकार चलाया, ये 3 साल में 2 निर्णय भी इन्होंने नहीं लिए। अभी आप लोग के मन में ये आता कि चलो ये तो चले गए ना, जान छूट गई, अभी आपकी सरकार आ गई, ये क्यों नहीं करते हैं? हमारी सरकार ने इसलिए नहीं किया, अंधेरी का जो इलेक्शन चल रहा था इसलिए नई कोई घोषणा हम कर नहीं सकते थे। अब इलेक्शन भी हो गया, उसका डिक्लेरेशन भी हो गया। अब ये महाराष्ट्र का विधानसभा में मुझे पूरा विश्वास है कि कम से कम ये 2 चीज का, और मैं पीछे पड़ूंगा तीसरे चीज के लिए भी, पहले माले के लिए भी, ये 2 चीज का तो पक्का डिक्लेरेशन होने वाला है, ट्रांसफर का और सशुल्क का। इसलिए इस मुंबई शहर के लोगों का एक जीवन मान का दर्जा हमको बदलना है। मेरा जो पहले माले का मुद्दा है, बहुत बार मैं किया हूं, जितनी भी बार भाषण करूंगा और एक बार करूंगा, मैं पहला जो चालियां बनती थी, साहब देखिए आजादी के 75 साल हो गए, लेकिन सामान्य लोगों को घर मिलना चाहिए इस प्रकार की कोई व्यवस्था ही नहीं थी। व्यवस्था थी कांग्रेस के जमाने में तो खाली पेपर पे थी। हमारे देश के प्रधान नरेंद्र मोदी जी आए, उन्होंने कहा कि सबको हक्का पक्का घर मिलना चाहिए। 2015 में उन्होंने कहा, देवेंद्र जी ने उसके लिए कायदा बनाया, एसआरए का रूल हमने बदली कर दिया, 269 का 300 फुट कर दिया, और सबको घर मिलना चाहिए इस प्रकार की एक व्यवस्था हो गई। लेकिन जूना जो 1970s का जो स्लम एक्ट बना था, उसमें ऐसा लिखा भी नहीं है कि पहले माले वाले को देने का नहीं, ये भी नहीं लिखा है कि पहले माले वाले को देने का, लेकिन ऑफिसर लोग ने उसको मुद्दा बना दिया और बोलते हैं हम पहले माले वाले को घर नहीं देंगे। मेरा पहले माले का मुद्दा कौन सा है? जिसने सरकार का जमीन कब्जा कर दिया, नीचे घर बनाया, ऊपर पहला माला बनाया, उधर भाड़ूत रखा, उसकी बात नहीं मैं कर रहा हूं। लेकिन आपका जो कायदा बना है उस सशुल्क में वो भी आ जाता है, क्योंकि आप जितने लोग रहते हैं उसको घर दिए बगैर तो जाने वाला ही नहीं है। उद्धव ठाकरे जी का मी मुंबईकर का जो कायदा बना है कि जिनका 15 साल मुंबई शहर में, महाराष्ट्र मुंबई में रहते हैं, वो इस मुंबई शहर का हो गया, यानी वो 15 साल में पहले माले पे भी रहता है वो मुंबईकर हो गया, उसको तो आपको घर देना ही है, और घर दिए बगैर प्रोजेक्ट होगा नहीं, कोई जाएगा नहीं। इसलिए मुंबई शहर को स्लम फ्री करना है तो ये सारे समस्याओं का समाधान हमको ढूंढना ही पड़ेगा। लेकिन मैं पहला माले का डिमांड मेरा ये है कि जो पहले दिनों में चालियां बनती थी, जमीन मालिक खुद चाली बनाता था, जैसा बिल्डर लोग बिल्डिंग बनाते हैं वैसे जमीन मालिक चाली बनाते थे, तो ग्राउंड प्लस 1 के चाली थी, 10 रूम का चाली, 15 रूम का चाली, नीचे 15 भाड़ूत है और ऊपर 15 भाड़ूत अलग है। अब ये कायदे के वजह से हजारों लोग बेघर हो गए इस मुंबई शहर में, हजारों लोग बेघर हो गए। दुनिया के किसी भी देश में जिनको घर नहीं है उनको घर देने का कायदा बनता है। दुनिया के किसी भी देश में, बांग्लादेश में भी घर जिसका है उसको बेघर बनाने का कोई कानून नहीं बनाया, लेकिन हमारे मुंबई शहर में चल रहा है। मैं लड़ रहा हूं, हमारी पार्टी लड़ रही है, इसका भी हम आने वाले दिनों में समाधान ढूंढेंगे। इसलिए मित्रों, आशीष शेलार जी का हम सबको भाषण सुनना है। मैं बहुत अपने भाषण को लंबा ना करते हुए, आप सब इतनी बड़ी संख्या में आए इसलिए मैं आपका निश्चित यहां पर स्वागत करता हूं। जैसा मोदी जी ने देश में 8 साल में बदलाव दिखा दिया आपको, हर सब मुद्दे को मैं गिनाऊंगा नहीं, लेकिन सब मुद्दे आपके दिमाग में है। देवेंद्र फडणवीस जी ने सरकार चलाई 2014 से 2019 तक, बहुत सारे काम किए, बहुत सारे काम किए, और उस काम के आधार पर 2019 के चुनाव में 160 से ज्यादा सीट भारतीय जनता पार्टी और शिवसेना के जिताया लोगों ने। यही ध्यान में रख करके फिर एक बार देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री बनेंगे, लेकिन चुनाव के नतीजे कुछ इस प्रकार के आ गए
भारतीय जनता पार्टी को छोड़कर उद्धव ठाकरे जी चले गए शरद पवार और कांग्रेस के साथ में। अब ये गद्दारी गद्दारी की बात करते हैं, मेरा वो स्वभाव नहीं है, मेरा वो काम भी नहीं है, लेकिन बारकाई से अगर आप देखेंगे गद्दारी किसने की तो आपको उसका उत्तर मिल जाएगा। क्या कोई 56 सीट को लेकर कभी कोई मुख्यमंत्री बनता है क्या? भारतीय जनता पार्टी का 100 से ज्यादा सीट। अशोक, कोई भी बच्चों को अगर आप पूछोगे गणित तो जिनका 100 सीट, अगर आपका पार्टनरशिप में बात भी हुआ भी है, चलो तुम्हारा भी मुख्यमंत्री बनेगा, तो पहला मुख्यमंत्री तो 100 सीट जिसके पास वो बनेगा अमित, कि 56 सीट वाला बनेगा। सीधी बात है ना। तो इनको तो भागना था जान छुड़ाकर, इनको तो मुख्यमंत्री बनना था, बन गए, महाराष्ट्र का जो करना था वो कर दिया, और अभी बोलते हैं कि गद्दारी किया गद्दारी किया गद्दारी किया। मैं ऐसा कहता हूं कि एकनाथ शिंदे जी ने जीवन में अगर कोई एक अच्छा काम सबसे अच्छा किया होगा तो ये इनके चंगुल में से बाहर निकलकर महाराष्ट्र को एक अच्छी सरकार देने का काम एकनाथ शिंदे जी ने किया। इसलिए उसका रिजल्ट तो पब्लिक देगी आने वाले दिनों में, उसका पब्लिक तो देगी। नहीं तो बाकी के 3 साल में तो और महाराष्ट्र का क्या होने वाला था उसका थोड़ा अनुमान करिए, आप सबको पता चलेगा। इसलिए मैं उस बातों में जाना नहीं चाहता हूं, लेकिन एक बात का अपील आप सबसे जरूर करूंगा। बोरेली के लोगों ने भारतीय जनता पार्टी को भर भर कर दिया है, हर बार दिया है, हर बार दिया है। पहला 4 सीट थी भारतीय जनता पार्टी की, विनोद तावड़े जी आगे 5 हो गया, अब सुनील राणे जी 6 मारने के लिए आए हैं। इसलिए बोरेली के जितने भी सीट है वो सारे सीट हमको जीतना है आने वाले दिनों में। देखिए कितने छोटे मन के लोग हैं। आशीष जी, एक मुद्दे को स्पर्श करके मैं छोड़ दूंगा। मैंने 15 एकड़ का भूखंड सिंपोली में बाला साहेब ठाकरे जी के नाम पर स्टेडियम बनाने के लिए रिजर्व किया, पास किया कॉर्पोरेशन में, लेकिन स्टेडियम बनाने का इन्होंने रद्द इसलिए किया कि भारतीय जनता पार्टी बड़ी हो जाएगी। अब इनको इतना भी समझ में नहीं आया, कम से कम बाला साहब ठाकरे जी के नाम पे एक स्टेडियम तो बन जाता था बोरेली में, लेकिन इनको वो भी नहीं आया। उद्धव आदित्य ठाकरे जब स्कूल का ओपनिंग करने के लिए आए, अब गोपाल शेट्टी तो बोलता ऐसा कुछ नहीं है, लेकिन गोपाल शेट्टी जब बोलता है तो बहुत कड़क बोलता है, ये सबको मालूम है ना, ये सबको मालूम है। इसलिए 500 लोगों को ग्राउंड में रखा और कार्यक्रम पूरा होने के बाद में आशीष जी, आदित्य ठाकरे ऊपर गए टेरिस पे और टेरिस पे सबको हाथ दिखाया, टेरिस पे सबको हाथ दिखाया। और इनका प्लानिंग क्या था कि हमको स्टेडियम नहीं चाहिए, हमको खाली ओपन टू स्काई चाहिए। अब मेरे को ये मालूम पड़ गया, वो ऊपर टाटा करने के लिए गए, मैं नीचे टीवी वाले को बता दिया क्या भाई मेरी इच्छा है कि स्टेडियम बने, स्टेडियम बनता है तो बोरेली का दर्जा बढ़ जाएगा, बोरेली में एक रौनक आ जाएगी। बोरेली का कितना भला होता था वो तो कभी लंबा भाषण में करूंगा तो बताऊंगा उसको, लेकिन इनकी अगर इच्छा है कि स्टेडियम नहीं बनना चाहिए, ओपन ही रखना चाहिए, तो मैंने भी फिर उधर गुगली डाल दिया, भाई ओपन ही रखो, ओपन ही रखो, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। और इन्होंने कमिश्नर को कहे कि देखिए शिवसेना का राज चलता है, शिवसेना का मेयर है, शिवसेना कमिश्नर शिवसेना के कहने के ऊपर चलता है, और उन्होंने लेटर इशू कर दिया कि स्टेडियम नहीं बनाने का, ओपन टू स्काई रखने का। अब ये फंस गए वो लेटर देकर, वो लेटर मेरे पास है, फिर मैंने अपने निधि से उसको वहां पर चालू कर दिया अभी काम। अभी मैं ओपन टू स्काई बनाकर कर दूंगा, उसको कर दूंगा आने वाले दिनों में। लेकिन मैं ये बता रहा हूं तो ये कितने छोटे मन के लोग हैं। बाला साहेब ठाकरे जी का आज उनका पुण्यतिथि है, आज उनको हम स्मरण करेंगे। बाला साहेब ठाकरे जी का हमने सब लोगों ने सम्मान किया है। एक 15 एकड़ का बाला साहेब ठाकरे जी के नाम पे यहाँ पर स्टेडियम बनने वाला था, उसको भी इन्होंने रोकने का काम किया, इसको भी इन्होंने रोकने का काम किया। इसलिए मित्रों, आने वाले दिनों में इन सारी बातों का हम हिसाब किताब करेंगे, चुनाव के समय पे और बातें हम लोग करेंगे। आप सबको फिर एक बार इतनी बड़ी संख्या में आप आए, इसलिए आप सबका अभिनंदन करता हूं। आशीष शेलार जी का स्वागत करता हूं, उनका मैंने स्तुति भी किया। ये कार्यक्रम बहुत अच्छा आपने लिया और ये कार्यक्रम को बहुत ज्यादा प्रतिसाद मिल रहा है, लेकिन उनका भी बोरेली और दहिसर उत्तर मुंबई के ऊपर इतना प्रेम है, वो आज 4थी सभा में आ रहे हैं यहाँ पर। हाँ, अब अतुल भातखलकर जी का 20 तारीख को वहां पर भी आएंगे, और मलाड में आमदार नहीं, इसलिए आपको तो आना ही है। मलाड में आमदार नहीं है, इसलिए आपको आना ही है। यानी एकदम उत्तर मुंबई एकदम चार्ज करेंगे हम लोग आने वाले दिनों में, और एक नया दृश्य उत्तर मुंबई में कैसे होगा। उत्तर मुंबई और बोरेली बहुत अच्छे तरह से विकसित हुआ है, लेकिन इसको और विकसित करेंगे। सामान्य लोगों को असेसमेंट टैक्स से लेकर, फेरी वालों की व्यवस्था से लेकर, जो भी आवश्यकता है, एसआरए में रहने वालों की समस्या से लेकर, हम सेकेंड फेज में वहां पर सारा जो भी रिलीफ देने का है वो रिलीफ देने का काम भारतीय जनता पार्टी करेगी। ऐसा आपके सामने यहाँ पर मैं वचन देते हुए अपने वाणी को समाप्त करता हूँ। आप सबको आने वाले दिनों के लिए बहुत बहुत शुभेच्छा। धन्यवाद। भारत माता की जय। जय महाराष्ट्र।
बहुत बहुत धन्यवाद सम्मानीय खासदार गोपाल शेट्टी जी। ज्यादा समय न लेते हुए मैं बोरीवली विधानसभा के आमदार सुनील राणे जी से विनती करूंगा अपने मनोगत रखें। बोलो भारत माता की वंदे वंदे। सभी लोगों से निवेदन है, हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष जी यहां पर उपस्थित है। गोपाल जी का भाषण हम सबने सुना। जरा ये बोरीवली जिंदा दिलों की बोरीवली है। ऐसी घोषणा होनी चाहिए कि बोरीवली का आवाज पूरे महाराष्ट्र में जाना चाहिए। बोलो भारत माता की। क्या आवाज में दम ही नहीं है तुम्हारे? ये आधी महिला उधर देख रही है, उधर कुछ नहीं है, मार्केट तो इधर ही है। चलो जोरदार आशीष जी को लगना चाहिए, इतने दूर से आते हैं। बोरीवली के कार्यकर्ता, बोरीवली के नागरिकों में दम चाहिए। जिस बोरीवली को गोपाल जी ने, रामभाऊ नाईक जी ने बनाया है, ऐसा ताकत से आवाज आना चाहिए। खाना वाना खाएगी नहीं? चलो भारत माता की। फिर भी नहीं, आधा आधा ऊपर। इधर तो किधर गए? भीमनगर आदित्य पांडे किधर है? अरे आवाज क्यों नहीं आ रहा है? बोलो भारत माता की वंदे। फिर भी बहुत लोगों के हाथ ऊपर नहीं है। क्यों नहीं है हाथ ऊपर? अपना हाथ ऊपर करने का, घड़ी का हाथ नीचे रखने का। बोलो भारत माता की वंदे वंदे। भारतीय जनता पार्टी बोरिवली विधानसभेच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या मुंबईचे धडाडीचे आमदार आणि अध्यक्ष सन्माननीय आशीष शेलार जी, जिनका भाषण आप सभी ने सुना, आज नहीं बल्कि लगातार 30 वर्ष तक ये बोरिवली नहीं बल्कि उत्तर मुंबई नहीं, पूरे मुंबई में जनता के विषय पे, जनता के प्रश्न पे, जनता पे होने वाले अन्याय के लिए अगर कोई खड़ा होता है, ऐसे हमारे सांसद गोपाल शेट्टी जी। या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय गणेश खणकर, आरपीआयचे माझे मित्र रमेश गायकवाड, ज्यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये सतत मेहनत करून, परिश्रम करून इतकी मोठी सभा उत्तर मुंबईमध्ये केली। या विधानसभेचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, युवा मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश शाह, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेश्माताई निवळे, या जिल्ह्याचे महामंत्री श्री पंडित नीरव मेहता, गणेश जाधव, मंचावर उपस्थित पूर्व उपमहापौर मोहन मिडबावकर, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, या वॉर्डाचे माजी नगरसेवक, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ज्याची ओळख आहे असे प्रवीणभाई शाह, विद्यार्थी सिंग, सौ आतावरीताई पाटील, सौ बीनाबेन दोशी आणि सौ अंजलीताई खेडकर, आणि या विधानसभेचे सर्व वॉर्डाचे अध्यक्ष बंधूंनो आणि भगिनींनो, आशिषजींचं भाषण आपण सगळेजण ऐकण्यासाठी थांबलो आहोत। गोपालजींनी ज्याचा उल्लेख केला की आशिषजी सतत उत्तर मुंबईमध्ये येत आहेत, मी तर म्हणेन आशिषजीने संपूर्ण मुंबई पिंजून काढली आहे। या मुंबईमध्ये जर आवाज असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा आवाज आशिषजींच्या नेतृत्वामध्ये। और इसके लिए ये महत्व का भी है, एका विचारासाठी या मुंबईचे अध्यक्ष संपूर्ण मुंबईच्या गल्लीमध्ये फिरतायत। इस मुंबई को एक विचार देने की बात है। मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो की मुंबईकरांसाठी विचाराचा जागर, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख प्रत्येक भाषणामध्ये करतात, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालना देणारी भारतीय जनता पार्टी आहे। आणि मग अशा वेळेला या मुंबईमध्ये विचारांचा जागर करणारी, या मुंबईला दिशा देणारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विचारांचा जागर घेऊन मुंबईत आले आहेत। मैं आप सबकी ओर से सर्वप्रथम हमारे मुंबई के अध्यक्ष विधायक मेरे सहकारी आशीष शेलार जी का मनपूर्वक अभिनंदन करता हूं। जोरदार तालियों से उनका अभिनंदन करें। कुठेही निवडणूक नाही,
फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक होईल, तरी सुद्धा या मुंबईच्या गल्लीबोळामध्ये या शिंदे आणि फडणवीस सरकारचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून विचारलं गेलं कि मुंबई म्हणजे काय, हा जागर कशासाठी आहे, ये जागर क्यों करते हैं. हा मुंबईचा जागर आहे. ही मुंबई आपली आहे, तुमची आहे, आपली आहे. या मुंबईमध्ये देशाची आर्थिक राजधानी म्हणून आहे, देशाला नाव देणारी, देशाला दिशा देणारी, सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे स्वप्न साकार करणारी ही मुंबई आहे. आणि या मुंबईमध्ये काय घडलं गेल्या 2.5 वर्षामध्ये. कोणीतरी मगाशी येत असताना म्हणालं की ठाकरे सरकारचं जे झालं ते व्हायलाच पाहिजे होतं. मी त्या महिलेला विचारलं का असं तू म्हणते. ती म्हणाली देवेंद्रजींचं ते भाषण आठवा. देवेंद्रजी म्हणाले होते कि हमने ऐसा कौन सा गुनाह किया कि ये उद्धव ठाकरे जी की सरकार ने कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ सरकार बनाई और भारतीय जनता पार्टी के साथ विश्वास से जाते हुए पीठ में खंजीर भोंक दिया. ये सरकार ऐसी बनी, कांग्रेस और राष्ट्रवादी की सरकार बनी. मराठीमध्ये म्हटलं जातं की विश्वासघाताने गळा कापला. देवेंद्र फडणवीसजी म्हणाले एक नाही, दोन नाही, सतत मी म्हणत होतो की या महाराष्ट्रामध्ये सुजलम आणि सुफलम व्हावं. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट केली. ती बाई म्हणाली, मराठीमध्ये म्हणाली मागे येताना, ती म्हणाली आता ठाकरे सरकारला विचारा आता कसं वाटतं. मराठी समजतंय की नाही. आता कसं वाटतं. अरे बोला पल्लवी, ते तुम्हाला येत नाही की आता कसं वाटतंय. अरे इतके लाजता कशाला. आणि मग उद्धव ठाकरेंना विचारलं गेलं की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे हेच लोक होते. आणि विचारलं गेलं की गेल्या 2.5 वर्षामध्ये, हे बाजूला की नाही करणार, गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकं भ्रष्ट, इतकं अकार्यक्षम, इतकं निद्रिस्त असं सरकार या महाराष्ट्राने कधी बघितलं नव्हतं. हा जागर मुंबईचा कशासाठी आहे तर गेल्या 2.5 वर्षामध्ये या मुंबईची लूट करणारं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. एक नाही, दोन नाही, हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला. कोरोनाची सेंटर उघडली गेली, सतत लूट मार. एका कार्यकर्त्याने म्हटलं पहले तो मध्य प्रदेश में चंबल हुआ करता था और चंबल के डकैत अगर मध्य प्रदेश या उत्तर प्रदेश में आते थे तो लोग कहते थे कि चंबल का डकैत गांव में आया है. लेकिन अगर चंबल का डकैत भी अगर मुंबई में आए तो कहेगा कि ये ठाकरे सरकार ने मुंबई महापालिका लूट ली है. आणि म्हणून या मुंबईमध्ये जागर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सतत मतांचा जोगवा मागणारे हेच ठाकरे सरकार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. आणि एका बाजूला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विचारांची शिदोरी घेऊन पुढे जाणारे या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आहेत. काल परवाच आपण बघितलं या मुंबईमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं. या मुंबईच्या समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने काहीच केलं नव्हतं. महानगरपालिकेचा एक नवीन अहवाल आलाय आणि त्या नवीन अहवालामध्ये महानगरपालिकेवर कॅगने ताशेरे ओढले आणि म्हटलं की 12,000 कोटीचा घोटाळा झालाय. आणि मग जर घोटाळा झाला तर याला जबाबदार कोण आहे. बीडीडी चाळीच्या बाबतीमध्ये आशिषजींना माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये 200 कोटी रुपये खर्च केले फक्त जमीन खणण्यासाठी. एक नाही, दोन नाही, अनेक घोटाळे झाले.
सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेलं आहे सरकार. ज्या पद्धतीने बदललं गेलं हीच पद्धत यांना लागू होते. ज्या विश्वासघातकीपणाने यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार बरोबर सरकार केलं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्या विचारांचा जागर करायचा आहे. महानगरपालिकेमध्ये असलेला भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे आणि मुंबईला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. ही मुंबई आपली आहे, तुमची आहे, सर्वसामान्यांची आहे, गोरगरिबांची आहे, गिरणी कामगारांची आहे, फेरीवाल्यांची आहे. होय, ही मुंबई मराठी माणसाची सुद्धा आहे आणि होय, आम्ही सुद्धा मराठी आहोत. त्या मराठीचा अभिमान हा आम्हाला सुद्धा आहे. आणि म्हणून मी म्हटलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आजच्या या भाषणामध्ये आशिषजी आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्या आधी दोनच मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे. आपण अनेक वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या त्यावेळच्या सरकारची भाषणं ऐकली. हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय असतं हे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेजींनी आपल्याला शिकवलं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला आपण सगळेजण आदरांजली वाहतो, त्यांना वंदन करतो. पण याच विचारांची फारकत घेऊन त्या शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली. विचारलं गेलं की वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. काय घडतंय या देशामध्ये? या देशामध्ये एक आफताब नावाचा राक्षसी माणूस या मुंबईमध्ये राहत असलेल्या आपल्या मराठी मुलीची हत्या करतो. श्रद्धा वालकरच्या शरीराचे 32 तुकडे करतो, फ्रीज मध्ये ठेवतो आणि त्या जंगलामध्ये टाकून देतो. 6 महिने होतात. गेल्या 4 दिवसापासून टेलिव्हिजनवर आपल्या सगळ्या पेपरमध्ये छापून येत आहे. मला एक सांगा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ज्या शिवसेनेला सत्तेपासून बाहेर काढलं त्या एकाने तरी म्हटलं का आफताबला फाशी द्या? कोणी म्हटलं का? आपण म्हटलं पाहिजे ज्या श्रद्धा वालकरचा खुनी आहे त्या आफताबला फाशी दिली पाहिजे. ही मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतील. विचारलं गेलं हा लवजिवाद नाही तर काय आहे? ज्या लवजिहादची भाषा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये करण्याची भाषा केली. मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याची भाषा केली गेली. मुस्लिमांचं मतांसाठीचं लांगुलचालन करण्याची भाषा केली गेली. विचारलं गेलं की या मुंबईमधला मराठी माणूस त्याच्या घरामध्ये असलेल्या मुलीची ऍडमिशन झाली पाहिजे. पण यांना फिकीर पडते तर मुस्लिमांच्या मस्जिदीवरचे भोंगे सरकारच्या आदेशानंतर सुद्धा, कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा काढले जात नाहीत. विचारलं गेलं अशासाठी तुष्टीकरण कशासाठी करताय? मतांसाठी लांगुल चांगल करून या महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आणण्याचं काम करतायत. त्याचं उत्तर द्यायला मागचं सरकार तयार नव्हतं. शिंदे फडणवीस सरकारचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि अशासाठी अभिनंदन केलं पाहिजे, जोरदार टाळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. मी विषय तो आपल्या समोर ठेवणार आहे. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या अस्मितेवर चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा काढला आणि त्याचा वध केला. ती तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. या अफजल खानाचा कोतळा काढल्यानंतर महाराजांचं मन मोठं होतं. महाराजांनी म्हटलं की सय्यद बंडा आणि अफजल खानाची कबर तिकडे बांधा, काही हरकत नाही. पण वर्षानुवर्ष निघून गेली. 300 वर्ष झाली, 350 वर्ष झाली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं ते थडगं, त्या थडग्याच्या भोवती अनधिकृत बांधकाम केलं गेलं. आणि हे बांधकाम कधी केलं गेलं असेल तर ते 1999 ते 2014 मध्ये केलं गेलं. माझा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये असलेल्या नागरिकांना आणि जनतेला, 1999 ते 2014 या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं होतं? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. अफजल खानाच्या कबरी भोवती, अफजल खानाच्या थडग्याभोवती अनधिकृतपणाने मशिदीचं बांधकाम करणारे
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये अभय मिळत होता. मी आज विशेष करून अभिनंदन करेन या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आणि आजचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करूया. 10 नोव्हेंबर 2022 ला जसा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, तसा 10 नोव्हेंबरच्या रात्री 2022 ला रातोरातपणाने कोर्टाचा आदेश होता 2007 चा. 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना प्रयत्न केला, पण आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो नाही. पुन्हा एकदा सरकार बनवलं. 10 नोव्हेंबर 2022 ला अफजल खानाच्या थडक्याच्या भोवतीचं सगळं अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करून टाकलं. इतका मोठा निर्णय झाला, इतकं मोठं काम झालं. बोरिवलीतील जनतेला माझी विनंती आहे, किमान आपल्या स्वतःच्या 2 हातांनी टाळ्या तरी जोरदार वाजवा. याच्यात सुद्धा दम नाही. अफजल खानाचा वध करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छाती फोडून तुम्हाला सांगणारे आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. या देशामध्ये सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी हा देश आधुनिक बनवण्याचं स्वप्न बघणारे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी. कुठेतरी भारत तोडो यात्रा सुरू आहे. भारत तोडो यात्रा करणारे दाढी वाढवून फिरतायत. आपकी दाढ़ी का सवाल नहीं है, आपकी दाढ़ी ऐसी है पहले से ओरिजिनल है. गोपाल जी भी बोलते हैं इनकी दाढ़ी ओरिजिनल है. कैसी कापड आहे. आणि म्हणून विचारलं गेलं राहुल गांधीला की या देशाचे तुम्ही सन्माननीय खासदार आहात, भारत जोडो यात्रा कशासाठी काढताय. आणि भारत जोडोच्या यात्रेमध्ये नांदेड पासून जेव्हा त्यांची यात्रा सुरू झाली, त्यांनी काय केलं असेल तर या देशाला ज्यांचा अभिमान आहे, तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्यांचा अभिमान आहे, देशासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःचं प्राणाचं बलिदान करू शकणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपशब्द बोलणारे राहुल गांधी आहेत. या राहुल गांधींना क्षमा नाही. राहुल गांधी जरी काँग्रेसचे खासदार असतील तरी होय, या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आजच्या या मराठी जागर किंवा मुंबईच्या जागर कार्यक्रमामध्ये आपण सगळे इतक्या संख्येने उपस्थित राहिलात. सन्माननीय अध्यक्ष आशिषजींचं भाषण ऐकायचं आहे आणि त्यासाठी मी पुन्हा विनंती करतो आपल्या सर्वांना की मुंबई सुजलाम सुफलाम, ही मुंबई सुरक्षित स्वच्छ आपल्याला करायची आहे. या मुंबईमधून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे सरकारची शिवसेना ही आपल्याला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, अशी विश्वास व्यक्त करतो आणि माझं वक्तव्य संपवतो. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री आशिषजी शेलार यांना मी विनंती करतो की आपण संबोधित करावं. सन्माननीय आशिषजी. आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टीजी, ज्यांनी आजच्या या सभेचं अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं, असे आमचे नेते सुनील राणेजी, जिल्हाध्यक्ष गणेश खंडकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे आमचे नेते रमेश गायकवाड, मोहन मिटबावकर, दिलीप पंडित, शिवा शेट्टी, सुरेंद्र गुप्ता, नगरसेवक विद्यार्थी सिंग, प्रवीण शाह, आसावरी पाटील, वीणा दोशी, अंजली खेडकर, रेश्माताई निवळे, गणेश जाधव, नीरव मेहता आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, मला याची पूर्ण कल्पना आहे. सभा थोडी उशीरपर्यंत आता चाललेली आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरी, विशेषतः माझ्या माता भगिनींना घरी सुद्धा आपल्या घरची अन्य कामं पूर्ण करण्यासाठी जायचं आहे. आजची सभा ही मुंबईतली जागर मुंबईचा या कार्यक्रमातली 8वी सभा आहे. पण मला सांगायला आनंद वाटतोय, सुनील राणे, सुरेंद्र गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन पण करायचं आहे की आजपर्यंत झालेल्या 8 सभांपैकी सगळ्यात सुनियोजित आणि सर्वात मोठी सभा ही बोरिवलीची आहे. बोरिवलीने मुंबईला नेहमीच नेतृत्व दिलंय. बोरिवलीच्या मातीमध्ये ताकद आहे की मुंबईला जेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली, या बोरिवलीच्या मातीतून असलेल्या नेतृत्वाने पूर्ण मुंबईला त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ नेतृत्व दिलं. राम नाईक होते, गोपाळ शेट्टीजी आहेत, सुनील राणे आहेत, विनोद तावडेजी होते. आणि म्हणून अशा बोरिवलीकरांसमोर मी काय बोलणार. हा जागर मुंबईचा हा कार्यक्रम, हे अभियान, ही चळवळ सुरुवातीलाच स्पष्ट करतो, केवळ भाजपला मत द्या एवढ्या पुरता नाहीये. कोणावर तरी टीका करायची म्हणून आयोजित केलेला सभांचा कार्यक्रम नाहीये. कोणाला तरी घालून पाडून बोलायचं म्हणून सुद्धा या सभा नाहीयेत. जागर मुंबईचा हा कार्यक्रम ही तुमची, माझी, मुंबईकरांची चळवळ आहे, चळवळ. या जागर मुंबईच्या कार्यक्रमातून एक अतिशय महत्वाचा मुद्दा या मुंबईकरांसमोर मांडणं ही मुंबईची आवश्यकता आहे, म्हणून या सभा आहे. आजचा दिवस हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींना अभिवादन करणारा आपला दिवस आहे, स्मृती दिन आहे. आजचा दिवस स्वर्गीय अशोक सिंघल, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनाही अभिवादन करणारा स्मृतीचा दिवस आहे. मी जो विषय तुमच्या समोर मांडतोय, माझी विनंती आहे, हात जोडून शांततेने ऐका. कारण हा विषय केवळ एक पक्ष चांगला आणि एक पक्ष वाईट, हा नेता वाईट आणि तो नेता चांगला एवढ्या पुरता नाहीये. या जागर मुंबईतना जो संबंधित विषय तुमच्या समोर आम्ही मांडतो, तो मुंबईचं उद्याचं भविष्य असुरक्षित होऊ शकतं, त्याच्या आधी जागृत करण्यासाठीचा आहे. जागर केव्हा मांडला जातो? नवरात्रीमध्ये देवीला ज्या वेळेला बोलवायचं असतं, तर त्या दैवी शक्तीला आगमनाचं आवाहन करण्यासाठी मांडला जातो तो जागर. देवांना आवाहन करायला मांडला जातो तो जागर. मुंबईकरांसाठी जागर आम्ही मांडतो, कारण मुंबईकरांचं उद्याचं आयुष्य हे असुरक्षित, अशांत होत आहे, होऊ घातलंय, होऊ शकतं. भारतीय जनता पार्टीला हे होऊ द्यायचं नाही, म्हणून जागर आम्ही मांडतो. भाषणाचे मुद्दे खूप आहेत, वेळ कमी आहे. 22 ऑक्टोबरचा तो दिवस मला आठवतोय. दिवाळीच्या आदल्या दिवशी गपचूपपणे लोकांची मनस्थिती दिवाळीच्या खरेदीकडे होती. त्यावेळेला गपचूपपणे एक विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून गपचूप मांडला गेला. 22 ऑक्टोबरच्या सामन्यामध्ये बातमी आहे, सुनीलजी ती बातमी माझ्या बरोबर आहे.
शिवसेना उद्धवजी ठाकरे यांनी म्हटलं, एक फोटो छापला, काही विशिष्ट वर्गाचे मुस्लिम बांधव शिवसेनेला पाठिंबा देत आहेत, आमची हरकत नाही. प्रत्येक पक्षाला आपले मतदार आणि आपला पक्ष वाढवण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. पण बातमी अशी होती, शिवसेना आता मराठी मुस्लिमांच्या पाठिंब्यावर शिवसेना. माझ्या मनामध्ये पाल त्याच वेळेला चुकचुकली. आज जे मी मांडतोय ते त्याच भूमिकेवर आहे. मनामध्ये शंका आली, डोक्यात विचार चालू होता आणि नियतीने पुरावे समोरच दिले. आठवड्याभरामध्ये जी चांडाळ चौकटी शिवसेना उद्धव ठाकरेच्या पक्षाभोवती आहे, त्यांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली, व्हिडिओवर कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि मांडणी काय केली माहितीये? पूर्ण मुंबईला जिंकण्यासाठी महापालिकेमध्ये मांडणी अशी केली की शिवसेनेला मराठी मतं मिळतील, अधिक शिवसेनेला मुस्लिम मतं मिळतील. मराठी आणि मुस्लिम मुंबई महापालिका काबीज. मी सुरुवातीला ते स्पष्ट करतोय, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, कुठल्या पंथ जातीच्या विरोधात नाही, कुठल्या भाषेच्या विरोधात असूच शकत नाही. अरे हम तो उस आदमी के साथ चलते, उस नेता के साथ चलते जिस नेता का नारा है सबका साथ सबका विकास. मोदीजींनी आम्हाला शिकवलंय सबका साथ सबका विकास. पण मोदीजींनी आम्हाला हेही शिकवलंय जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. न्याय सगळ्यांना, तुष्टीकरण आणि लांगुल चालन कोणाचंच नाही. काय चाललंय मुंबईमध्ये? निखिल वागळे आणि या सगळ्या कंपनीने एक एक वॉर्ड काढून मांडणी सुरू केली. मराठी मतं आम्हाला मिळतील, शिवसेनेला मुस्लिम मतं आम्हाला मिळतील. मराठीने मुस्लिम मतं मिळाली, आम्हाला कुठल्या बाकीच्या मुंबईकराची चिंता नाही. सवाल आमचा आहे, तुम्हाला मराठी आणि मुस्लिम चालतो उद्धवजी, मग मराठी आणि गुजराती एकत्र राहिले तर त्याला विरोध काय? मराठी आणि जैन एकत्र राहिले तर तुम्ही भांडणं का लावता? मराठी आणि उत्तर भारतीय हातात हात घालून जगले तर तुमच्या पोटात का दुखतं? मराठी आणि दक्षिण भारतीय एकत्र येऊन मुंबईचा विकास करू लागले तर तुम्हाला त्याचा विरोध काय? तुम्हाला मतांसाठी मुस्लिम चालतो, तुम्हाला मतांसाठी मराठी आणि मुस्लिम चालतो, पण तुम्हाला गुजराती, दक्षिण भारतीय, हिंदी भाषिक हिंदू चालत नाही. तुम्ही मराठी माणसालाही फसवताय आणि मुसलमानांनाही भुलवताय. पण पूर्ण मुंबईभर मी फिरतोय, सर्व सभा अटेंड करतोय, जनतेच्या मनातल्या भावना त्यांच्या डोळ्यातून पाहतोय. तुम्हाला मी दाव्याने सांगतो, ना मराठी शिवसेनेला मत देणार, ना मुसलमान शिवसेनेला मत देणार, भाजपला सगळेच मिळून मत देणार. हे चित्र मुंबईत आम्ही पाहतोय. पण भाव आणि प्रश्न असुरक्षिततेचा आहे. काही लोक म्हणाली त्यात काय झालं, मराठी मुस्लिम अशी मांडणी केली तर त्यात काय झालं, याच्यावर आमचा सवाल आहे. अरे सुनील राणे कोकणातला आहे, मी कोकणातला आहे. आमच्या गावामध्ये मराठी मुस्लिम आमच्या बरोबर एकत्रच राहतात. ते मराठी पण बोलतात, गावच्या जत्रेमध्ये पण असतात, पण ते आपली वेगळी चूल कधी मांडत नाही, आपली वेगळी ओळख कधी मागत नाहीत. गावकऱ्यांबरोबर जत्रेत येतात, मराठी सण सुद्धा साजरा करतात. मग उद्धवजी सवाल तुम्हाला हाय, आजच तुम्हाला मराठी मुस्लिम ही वेगळी चूल मांडावी का लागली?
उत्तर स्पष्ट आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करावं, मराठीला फसवावं, बाकीच्यांना उजेडात टाकावं, अंधारात टाकावं आणि मुंबईवर कब्जा करावा. जसं सुनील राणे म्हणाले, विश्वासघाताने राज्य सरकार मिळवलं, आता तुष्टीकरणाने आणि लांगुल चालनाने मुंबई महानगरपालिका मिळवायची आहे. अरे मतच मागायचे आहेत, कामावर मागा. गोपाळ शेट्टी म्हणाले, मी गार्डन्स केली, मैदानं केली. तुम्ही विषय मांडा, या उद्धवजी लोकांसमोर सांगा, मी इतकी मैदानं बनवली, मला मतं द्या. मी जास्त उद्यानं बनवली, मला मतं द्या. मी इस्पितळ बनवली, मला मतं द्या. मी दवा दारूची सोय केली, मला मतं द्या. मी खड्डे बुजवले, मला मतं द्या. मी रस्ते केले, मला मतं द्या. मी शाळांचं रिपेअरिंग केलं, मला मतं द्या. पण यातलं काही नाही, कारण यातलं केलेलं काही सांगण्यासारखं नाही. हातातली रेती जशी सरकावी तशी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीचा विजय हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या हातातून सरकतोय. मग कामावर मतं मागता येत नाहीत, मग धर्म आणि भाषेवर मतं मागितली जात आहेत. तुम्हा मुंबईकरांसमोर आम्हाला यासाठी मांडायचं आहे, कारण यातनं उद्याचे मुंबईतले धोके आहेत. काहींनी आम्हाला प्रश्न विचारला, आज तुम्ही मांडताय पण आम्ही भरोसा कसा ठेवू. 2.5 वर्षाचा कारोबार बघा हो उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री होतात त्या काळात जे झालं ते सगळ्या राज्याने पाहिलं, म्हणून आज आम्ही मांडतोय. त्याला पुरावा, बळ आणि भीती दिसते. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी, आणि पहिल्यांदा असं झालं, लोकमान्य टिळकांनी गणपती सार्वजनिक बसवले, तुम्ही आणि आम्ही साजरे केले. त्या लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव बसवला त्यामध्ये 100 वर्षात पहिल्यांदा झालं, लालबागचा राजा सुद्धा 1 वर्ष बसला नाही. परंपरा खंडित झाली. कशामुळे झाली? सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्री उद्धवजींनी सांगितलं, स्वतः उद्धवजींनी सांगितलं, लालबागचा राजा बसवू नका. अरे तुम्ही छोटा सण करा समजू शकलो असतो, गर्दी करू नका समजू शकलो असतो, उंची कमी ठेवा समजू शकलो असतो, सार्वजनिक कार्यक्रम करू नका समजू शकलो असतो, पण लालबागचा राजा बसवूच नका. अरे जे अकबरुद्दीन ओवैसीला जमलं नाही ते उद्धवजींनी करून दाखवलं. 1 वर्ष लालबागचा राजा बसला नाही. आज आमच्या मनामध्ये भीती आहे, कारण तुमचा पार्श्वभूमी आणि कर्तृत्व हेच आहे. करोनामध्ये तुम्ही आणि आम्ही, करोनात आपला जीव सुरक्षित राहील का यासाठीची लढाई लढत होतो. या मंचावर बसलेले आमची लोक रेमडेसिवीर पोचेल का, कोणाला बेड मिळेल का याची चिंता करत होते, राशन मिळेल का याची चिंता करत होते, भाजी मिळेल का याची चिंता करत होते. पण त्याच काळात करोनामध्ये उद्धवजी कसली चिंता करत होते. त्याच 2.5 वर्षातल्या 1.5 वर्षाच्या करोनामध्ये उद्धवजींच्या सरकारच्या परवानगीने याकूब मेमनचं थडगं सुशोभित करण्याचा कार्यक्रम चालू होता. हा याकूब मेमन मुंबई बॉम्बलास्ट मधला आरोपी. शेकडो लोकांनी प्राण गमावले, पाकिस्तान मधल्या लोकांनी एजंट पाठवले. दाऊदचा हस्ता किती आला, मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बलास्ट केले, हजारो लोकांचे पाय हात डोळे गेले. त्यातला जो आरोपी याकूब मेमन, सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला सजा दिली. त्या याकूब मेमनचं थडगं उद्धवजी तुम्ही सुरक्षित करत होतात. मराठी आणि मुस्लिम यामागे तुमचा डाव रेडीचा आहे, म्हणून आमचं सांगणं आहे. दाऊदच्या बहिणीबरोबर व्यवहार करणारा नवाब मलिक दाऊदच्या बहिणीची प्रॉपर्टी घेतो आणि मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बसतो. उद्धवजी तुमच्या मांडीला मांडी लावून तो बसला. तुमच्यात हिंमत नव्हती
नवाब मलिक राजीनामा द्या सांगायला विधानसभेच्या पायऱ्यांवर सुनील राणे मी आमचे सहकारी प्रश्न विचारत होतो. नवाब मलिक राजीनामा दो. उद्धवजींना राग येत होता. आम्ही म्हणत होतो उद्धवजी तुम्हाला राग काय येतो, नवाब मलिक तुमचा कोण लागतो. प्रश्न नवाब मलिकला विचारल्यावर उद्धवजींना राग येत होता. त्याच काळामध्ये उद्धवजींचे प्रवक्ते संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागत होते की तुम्ही वंशज कसे सांगा. हे या राज्यात चालू आहे. आणि म्हणून मराठी आणि मुस्लिम ही मांडणी ही तुमच्या माझ्या डोक्यावर मुंबईला असुरक्षित करणारी आहे. कारण यांची पार्श्वभूमीच लांगुल चालनाची आहे, मतांसाठी कोणासमोरी झुकण्याची आहे. औरंगजेबाचं स्वप्न होतं हिंदू आणि मराठी माणसावर कब्जा घ्यावा आणि म्लेच्छांनी मराठी माणसाच्यावर ताबा मिळवावा. औरंगजेबाचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. कारण तुमचा माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज हा त्या ठिकाणी होता. पण आज मतांसाठी उद्धवजी जे औरंगजेबाला जमलं नाही ते तुम्ही करायला निघालात. मराठी माणसाच्या बोकांडावर मुस्लिम माणूस आणून द्यायला निघालात केवळ महापालिकेतल्या मलिदासाठी. आणि ज्या ज्या वेळेला लांगुल चालन होतं त्या वेळेला काय होतं, हाताला लखवा मारतो, निर्णय प्रक्रिया होत नाही. आम्ही पाहिलं, तुम्ही बघितलं असेल, काशी विश्वेश्वराचं मंदिर बनलं, बनारस मध्ये लोक खुश झाली, हिंदुस्थानमध्ये लोक खुश झाली. मी बघितलं दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी गोपाळबाई काशी विश्वेश्वराचं मंदिर बनलं. उद्धवजी अभिनंदन तरी करतील, आजपर्यंत केलेलं नाही. उज्जैनला महाकाळ शंकर भगवानचं मंदिर बनलं. लांगुल चालन परिणाम काय करतो, उद्धवजींनी आजही अभिनंदन केलं नाही. ज्ञानवापी मस्जिदीची आई ते मंदिराची लढाई माझ्या माता भगिनींनी दिली, कोर्टापर्यंत गेले, उद्धवजींनी त्याचं स्वागत केलं नाही. राम जन्मभूमीचा न्यास त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केला, उद्धवजींनी त्याचं स्वागत केलं नाही. अशी कुठली मजबुरी उद्धवजी होती की तुम्ही अस्लम शेख आणि नवाब मलिकला जवळ करत होतात, पण काशी विश्वेश्वराचं मंदिर, उज्जैनचं महाकाळ, भगवान रामाचं मंदिर याच्या स्वागताला मात्र तुमचं गळे बोलायला तयार नव्हते, केवळ मुस्लिम मतांसाठी. आणि म्हणून हिंदूंनाही फसवलं जातंय आणि मुस्लिमांनाही भुलवण्याचा कार्यक्रम चाललाय. ज्या गोष्टीचा उल्लेख सुनील राणेंनी केला, मनाला चिरणारी ती गोष्ट आहे. रात्रीची झोप मुंबईतल्या नाही, देशातल्या माझ्या माता भगिनींची गेली. प्रत्येक ज्या घरामध्ये तरुण मुलगी आहे ते घर अस्वस्थ आहे. श्रद्धा आमच्याच घरातली असावी अशी श्रद्धा वालकर नोकरी करते केवळ कॉल सेंटरला, मैत्री जुडते, त्यातनं दिल्लीला जाते, घरात भांडणं होतात, आई वडील घरी बोलवतात, ती घरी येऊ इच्छिते, घरी जाऊ देत नाहीत. आणि भांडणामध्ये हा आफताब नावाचा नराधम तिचे 35 तुकडे करतो. 35 डोक्यावर हात मारावा कळत नाही. कालची बातमी होती, तिचं धड कापून त्याने फ्रीज मध्ये ठेवलं. बाहेर स्वैराचार चालू, रोज फ्रीजचा दरवाजा उघडून श्रद्धाचं मृत धड बघितलं. रोज एक एक तिच्या शरीराचा कापलेला तुकडा पुरण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या मनामध्ये सवाल आहे, अशी दुर्भाग्य श्रद्धा वालकर तुमच्या माझ्या आयुष्यात आणि यापुढे कधीच होऊ नये. राजकारण आम्हाला त्याच्यावर करायचं नाहीये, पण सवाल हा जरूर आहे, मृत्युमुखी श्रद्धा वालकर झाली,
मारणारा आफताब होता. पण आज प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून उभे करणारे ना शबाना आझमी आहे, ना जावेद अख्तर आहे, ना मेधा पाटकर आहे, ना शरद पवार आहे, ना राहुल गांधी आहे, ना उद्धव ठाकरे आहे. का तुमची बोबडी बंद पडली आहे? मी आज मुद्दा म्हणून या ठिकाणी घेऊन आलोय. अभिनंदन करीन मी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचं. त्यांनी वसईमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा लव जिहाद आहे. आमच्या हिंदू आणि मराठी मुलींना फसवून मुस्लिम मुलं त्या ठिकाणी पळवून घेऊन जातात आणि मग असं नराधम कृत्य सुद्धा होतं. लांगुल चालन आणि तुष्टीकरण वाढल्यावर हेच चित्र होतं. आमचा सवाल आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाही. आज तुम्ही प्रेस घेतलीत, भाजपने आंदोलन केलं, तुम्ही आंदोलन का नाही केलं? तुम्ही याचा निषेध का नाही केलात? श्रद्धा हिंदू आहे म्हणून तुम्ही बोलत नाहीत की आफताब मुसलमान आहे म्हणून तुम्ही बोलत नाहीत? धर्म जातीवर आम्हाला जायचं नसलं तरी जरा उलट करून बघा. दुर्दैवाने जर कुठल्या अशा मुस्लिम मुलीचा खून झाला असता या देशातील सगळे गळे काढत ओरडले असते. तेही चूकच आहे. खून कोणाचाही हो चूकच आहे. पण हिंदू आणि मराठी मुलीचा खून झाल्यानंतर उद्धव ठाकरे निषेधाचा शब्द काढत नाहीत, कारण मुस्लिम मतांची बेगमी हवी आहे. आफताबच्या विरोधात बोलेल कोण? मी सुनील राणेचं अभिनंदन करीन. आज त्याने संपूर्ण देशात सगळ्यात पहिला कुठल्या नेत्याने, तोही माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने आज सार्वजनिक मागणी केली, आफताबला फाशी झालीच पाहिजे. मी त्याला अभिनंदन करीन आणि तुम्हाला सुद्धा विनंती करीन, या मागणीला समर्थन द्या. श्रद्धाचा खून आणि त्या मागचा लव जिहाद तुष्टीकरणासाठी उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेचं मौन समर्थन, याला काय? हे समर्थन मौन स्वरूपाचं शिवसेना उद्धव ठाकरेंची गटाचं आहे. मुस्लिम मराठी एकत्र करून श्रद्धा वालकरचा खून होणार असेल, तुष्टीकरणाच्या राजकारणातून तुमच्या माझ्या घरातल्या भगिनी असुरक्षित होणार असतील, त्याविरुद्धचा लढा म्हणजे जागर आहे. या जागरमधून उद्याच्या मुंबईला असुरक्षित आणि अशांत होण्यापासून वाचवणं ही गरज आहे. आज बोरवलीच्या गल्ल्यांमध्ये कुर्ल्यातल्या बाईक येत नसतील, दार करून आवाज काढून तुमची झोप खराब करत नसतील, चुकून जर यांचं बेगडी राजकारण मुस्लिम आणि मराठीच्या मतांवरच्या लांगुल चालनाचं, मुस्लिमांना लांगुल चालनाखाली अपीस करण्याचं झालं, मी तुम्हाला सांगतो बोरवलीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये कुर्ल्या आणि मानखुर्द वरना त्या गाड्या आणि बाईक आणि रिक्षा तुमची झोप खराब केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गल्लीवर इलिगल गॅरेज होईल, अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार नाही. अरे आजही आम्ही बघतो ना, मालवणीत होत, ना कुर्ल्यामध्ये होत, ना शिवाजीनगरमध्ये होत, ना मोहम्मद अली रोडवर होत. हीच परिस्थिती केवळ उद्धवजींना महापालिका जिंकायची आहे म्हणून मुस्लिम मताचं लांगुल चालन करण्यासाठी ही उद्याची परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते. आणि ती येऊ नये यासाठी आई भवानीच्या नावानं हा जागर मुंबईवर आम्ही करतो आहोत. तुमचा आशीर्वाद, तुमचं समर्थन हे या जागरला बळ देईल आणि औरंगजेबी कारवाई करू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आणि ते करण्यासाठी आवाहन करायला मी तुमच्याकडे आलोय. तुमचा आशीर्वाद हेच आमचं बळ राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद सम्माननीय अध्यक्ष आशीष शेलार जी. कार्यक्रम के अंतिम पड़ाव पर कुछ कार्यकर्ता का पक्ष प्रवेश होने वाला है. सभी कार्यकर्ता 5 मिनट के बाद कार्यक्रम खत्म होगा. मैं जिन जिनका नाम लूंगा मंच पर आएंगे और उनका पक्ष प्रवेश हम करेंगे. शांताराव शेट्टी
मंच पर आएंगे। जिन जिन कार्यकर्ताओं का नाम लेंगे मंच पर दिनेश झाला, पीरामल पांडे, तरंग शाह, जिन जिन व्यक्तियों का नाम लेंगे मंच पर आते रहेंगे। श्रीपाल परमार, वरुण पांडे, विशाल चव्हाण। मागे कार्यकर्त्यांनी थांबवायचंय, राष्ट्रगीत झाल्याशिवाय इथून कुणीही जाणार नाही। 5 मिनिटात राष्ट्रगीत आहे। किरण मोरे, निकेश पंचाल, मंगेश सावंत, त्यांचे ग्रुप, अनुप मिश्रा, अनिल भाई, लवकर लवकर, जयकी मिस्त्री, अनिल जाधव, मनोज सावंत, संतोष हिवाळे, हिरेन वाघेला, मिलन सोलंकी, भरत सोलंकी, रतन सिंह। आप सबकी जानकारी के लिए महाराष्ट्र विधानसभा की ओर से मुंबई विद्यापीठ में सम्माननीय आमदार सुनील राणे जी को प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली, त्या म्हणून आपण बोर्ली विधानसभाच्या वतीने त्यांचा सत्कार करणार आहोत। बोल भारत माता की, भारत माता की। वंदे। सुनील राणे जी आगे बढ़ो, आशीष सेलार जी आगे बढ़ो, गोपाल शेट्टी जी आगे बढ़ो। भारत माता की। वंदे वंदे। सभी कार्यकर्ता कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना से हमारे पक्ष में आए, हम सभी का हार्दिक स्वागत करते हैं। बड़ी संख्या में बोरीवली विधानसभा में कार्यकर्ता इस बोरीवली विधानसभा में भारतीय जनता पार्टी के साथ जुड़े, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। पीछे से निकल जाएंगे, वहां से सभी ने मंच के स्टेज के बैक साइड से पीछे से उतर जाना है। सभी कार्यकर्ता से विनती है। सभी से विनती है, सभी ने सावधान में खड़े रहना है। राष्ट्रगीत शुरू करेंगे। राष्ट्रगीत शुरू करो। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उच्चल भंगा, विजय हिमाचल यमुना गंगा, उच्चल जल सितरंगा। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, आए तब जय गाता। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे। बहुत बहुत धन्यवाद। मैं विशेष आभार और धन्यवाद मानता हूं सम्मान्य अध्यक्ष आशीष सेलार जी का, विशेष आभार सम्मान्य खासदार गोपाल शेट्टी जी का, उत्तर मुंबई जिला का आए हुए सभी जिला के पदाधिकारी, मुंबई के पदाधिकारी, बोरीवली विधानसभा के सभी पदाधिकारी, सभी माजी नगर सेवक, वार्ड अध्यक्ष, इस विधानसभा में रहने वाले सभी कार्यकर्ता, नागरिकों का मैं विशेष आभार मानता हूं और अपना कार्यक्रम आज समाप्त हुआ ऐसी घोषणा करता हूं। बहुत बहुत धन्यवाद सभी का। सभी कार्यकर्ता से विनती है कि इस जो भी ग्राउंड में, इस रोड पर कुर्सियां, चेयर जो भी लगी है, सभी ने साइड में करना है।
पानी की बोतल साइड में रखना है। उसके बाद ही सभी कार्यकर्ता, वार्ड अध्यक्ष, नगर सेवक यहाँ से जाएंगे। सभी से विनंती है